वेलकम मित्रांनो. तर आज मी हा नवीन ब्लॉग शूट करतो आहे. तर आता मी आहे माझ्या गावी पोलादपूर सडवली. शिमगा उत्सव होता, पण थोडा म्हणजे फोनचा इश्यू झाला. काल रात्रीच आमच्या इथे पालखी आलेली, तर थोडेसे शॉर्ट्स घेतले तर मी ते टाकीनच. पण आता इकडे आहे मी गावी. नेक्स्ट डे आता सर्व कार्यक्रम तर ते संपले आहेत, पण आता हा इश्यू असा झाला की फोन माझा नीट चालत नव्हता. माझा फोनचा चार्जरचा स्लॉट खराब झाला आणि हा जो कॅमेरा आहे 1x तो पण खराब झाला. 0.5वर मी सर्व व्हिडिओज रेकॉर्ड करतो आहे. रात्रीच्या 0.5वर व्हिडिओज बरोबर नाही येत, तरी पण आता 1वर चांगला चालतो आहे म्हणून मी व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे. हां, तर आता मी आलो इकडे सडवलीच, माझ्या गावाच मागे. तुम्ही बघू शकता, हे माझं घर आहे. एकटाच बसलो आहे. अल्टिमेट पीस आहे, अल्टिमेट पीस. सर्वांनी तरी एकदा आपल्या रोजच्या कामांपासून एक स्पेस घेऊन इकडे आला पाहिजे. गावी नेचरमध्ये खूप पीस भेटतो. मी एकटा तिकडे बसलो आहे. खूप साऱ्या गोष्टी क्लिअर होत आहेत. खूप काय तर पुढे कसं काय करायचं. तर फक्त मला हा फोन साथ नाही येत आहे. तर मी खूप अल्टिमेट व्हिडिओज रेकॉर्ड केले असतात, कारण की एवढा कॉन्टेंट होता ना की तुम्ही विचारू नका मला. तर आता पुढचा बघूया. आता इकडे थोडे दिवस आहे मी, 1 वीक. तर मित्रांनो, फुल पीस. सो दिस इज माय हाऊस. दिस फ्रॉम इथून ते इथपर्यंत. इथे आमचे जे आजोबांचे भाऊ होते ते राहायचे, सर्व राहतात, म्हणजे त्यांचा मुलं राहतात. तर इथे बघू शकता एक हा बैल आलेला. इथे कचरा तो टाकला आहे. कोणी टाकला आहे काय माहीत. प्लॅस्टिक खात होता तर मी त्याला हकलवायला आलेलो. तर आलो आहे. थोडा झोपलेलो दुपारी. आता थोडीशी कोडिंग करतो आहे पीसमध्ये. बघा ना, माझे हे फणसाचं झाड आहे. खूप फणस आले त्या वर्षी. हे पपयाचं आहे, मागे फणस आहे ते बघा. परत एक गाय आली आहे. तर ही बघा. तर ही गाय ना परत प्लॅस्टिक खात होती, तर मी त्यांना हकलवलं आहे. ही सर्व कचरा मला असं वाटतं जाळावं लागेल इथला. कोण फेकतं काय माहिती. सर्व प्लॅस्टिक आहे ते बघा. तिथे पूर्ण हे गावामध्ये गौशाळेचं कोणीतरी राबवलेलं आहे. तर हे पूर्ण गावामध्ये हे गुरं फिरत असतात. पूर्ण गावामध्ये पूर्ण झुंडचं झुंड पूर्ण आहे. तर बघू शकता तुम्ही तिकडे. सनसेट झालाय. तर हे माझ्या घराच्या मागचं शेत आहे. माझं नाही आहे, पण इथे आम्ही छोट्यापणी जेव्हा आमच्या घरामध्ये वॉशरूम नव्हता तेव्हा आम्ही ते 2 नंबर करायला यायचे. मला भाऊ आणि चिकू पण खूप चिकू आले. यावर्षी आमचा आंबा आला नाही आहे. मागे आंबा आहे बघा. तर हे आता मी जाळतो उद्या. आज नाही जाणार. सर्व वेस्ट आहे. प्लास्टिक जाळून पण काय फायदा नाही आहे. जातो अरे यार, चप्पल पडली. झाला भाई. पाय धुवावे लागतील आता. शिट. चप्पल पडली. आलो. रोटी पियत होतो मी. परत आलेली काय. का बसतो काय ना.
सुप्रभात मित्रांनो. आज आत्ता जस्ट जाऊन आलो आहे आपल्या सानेवर मंदिरात जाऊन आलो आहे. परत थोडं जे पाय पडायचं असतं प्रॉपर देवाच्या, तर ते पडून आलं, नारळ वगैरे म्हणजे दिलं आहे देवाला. तर इकडे मी आलेलो माझ्या जिथे सर्व ट्रीज वगैरे आहेत, चिक्कूचे, मँगोचे, परत फणसाचे. पण समोरच्या डोंगरावर फुल बनवा लागला आहे बाई. कसा लागतो काय लागतो. तर तुम्ही बघू शकता समोर पूर्ण आग लागली आहे. पूर्ण तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत महाडमध्ये. आणि माझा लहानपणीचा मित्र आहे माझ्यासोबत, साहिल शेडगे. तो थोडा लाजतो आहे कॅमेरामध्ये यायला. मला त्याला विचारायचं होतं की म्हणजे त्यांनी हा स्पॉटवर आणला आहे बघा. सुंदर असा स्पॉट आहे, क्रेझी आहे एकदम इकडे महाडमध्ये. कुठचं गाव आहे साहिल? कुर्ल्याच्या पुढे आहोत. पण हा वगैरे. तर मित्रांनो, स्टोरेज फुल झालेला. तर ह्या स्पॉटवरच आहे साहिलने आपल्याला जिथे आणलेलं. तर इकडे थोडं आता बसलो आहे पीसफुल. साहिल मागे बसला आहे. तर साहिल, बोलू शकतोस काय तू जरा काही? आपल्या शिमगाईचं पा करतोय जर तू दे. तर मग आता तुम्हाला इथे सिनेमॅटिक व्ह्यूज दाखवतो प्रॉपर. इथनं समोरनं ट्रेन पण जाते. ट्रेनचा ट्रॅक आहे एक, जी मुंबईला जाते ती वालीच आहे ना साहिल? कोकण रेल्वे. मुंबई टू या साईडला गेलं तर गोवात आम्हाला दाखवतो तुम्हाला. हे बघा, हा वाला जो आहे, हा वाला जो ट्रॅक आहे तो ह्या साईडला जो जाणार आहे तो गोव्याला, आणि ह्या साईडला तो मुंबईला, टुवर्ड्स मुंबई. तर आणि समोर माउंटन रेंजेस बघा, फुल पॉवर आहेत, एक नंबर आहेत. हे वाईड अँगलवर टाकलं आहे मी. इकडे रात्रीचे बिबट्या वगैरे पण फिरतात असं साहिल बोलते. तर खूप रात्रीचं इथे अवॉइडच केलं पाहिजे. तरी पण अवॉइड हे लोक करत नाहीत. येतात या स्पॉटवर खूप डरके आगे जीत करायला. रात्रीचे सर्व जंगलच आहे, तुम्ही बघू शकता. साहिल असं कर. अय्यो, क्रेझी गाव आहे तिथे. आणि समोर शिमगा उत्सव चालू आहे एका गावात. नडगाव आहे, मी बघितलेलं येताना त्या गावाचं नाव नडगाव असंच काहीतरी. हां, वामने सापे असं. वामने सापे सर्व. आता तुम्हाला ह्याचा आवाज येत असेल बघा, बाजा वाजतोय. खालू बाजा. इट्स खालू बाजा, सॉरी. तर ठेवतो सिनेमॅटिक. तर मित्रांनो, हे माझ्या मम्मी म्हणजे माझ्या मामाच्या गावी आलो आहे मी. तर हे त्यांचं शेत आहे. तर इथे आम्ही आता शेंगा वगैरे लावले आहेत, तर ते काढायला आलो आहे. माझी आजी आजोबा मागून येत आहेत. तर हा एक शेत आहे, त्याच्या त्या साईडचा पण एक मामाचाच आहे. तर बघूया आता शेंगा. आहे पिशवी काढली आहे बघा. तर आता आम्ही काढतो आहे इथे शेंगा. तर इथे गोरं घुसलेली आमच्या शेतामध्ये, तर त्यांनी खाल्लेलं आहे. हे जे चवळी लावलेली, खूप चवळी आलेली आमच्या इथे. तर हे बघा, तुम्ही बघू शकता इथे
हे उडदाचे आहेत काहीतरी. इथे पण आले ते बघा. चवळी त्या साईडला आहे ते खूप आलेले, ते पूर्ण गुरांनी खाल्लेत आणि लोकांनी पण अर्धे काढून नेलेत. तर हे असं कष्टाचं असतं, ते लोक काढून नेतात, ते खूप वाईट वाटतं. तर आता काय करायचं, आता उरलेलं आम्ही सर्व काढून नेतोय घरी. तर असं नका करू, खूप कष्ट लागतात हे करायला. आणि काय सांगायचं आता, वाईट तर वाटतंच. खूप पैसे म्हणजे पण लागतात हे सर्व वाढवायला, टेक केअर करावे लागते. तर आता उरलेले आता हे सर्व छोटे छोटे राहिलेत. हे बघा सर्व असं झाडं पडलेत खालती. हे काय नाही ते पण, हे सर्व अशी झाडं पडलेत. हे सर्व आई हे बघ, हे पूर्ण असं खाली हे झाले झाडं. तर मित्रांनो, ह्या अशा शेंगा असतात. छोटे छोटे गुरं रंगपंचमी खेळत आहेत. हे गावाकडे म्हणजे महाड सिटीच आहे ही, पण इकडे आफ्टर 7 days होळी लागल्यानंतर 7 days होळी असते. तर इथे सर्व खेळत आहेत, बघू शकता तुम्ही. सर्व मोठी मुलं पण इथे खेळतात.